हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नर 3140 यामध्ये आज आपण 36 साईजचा कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत. परफेक्ट कटिंग कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. आता इथे आपण ब्लाऊजची माप घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता 36 साईज आहे आणि आपल्याला हा कटोरी ब्लाऊज कटिंग करायचा आहे. पूर्ण उंची 13.5 इंच आहे, छाती 36 इंच आहे, कंबर 30 आहे, शोल्डर 5.5 इंच आहे, आर्महोल 15 म्हणजेच 6 घ्यायचा आहे आपल्याला. गळा उंची 5.5 आहे, बॅक गळा उंची 8.5 आहे किंवा आपण बॅक पट्टीची उंचीसुद्धा घेऊ शकतो. 4.75 म्हणजेच 5.5 इंच आहे. बाही उंची 5.6 इंच आहे, दंडघेर 11 इंच आहे. या मापावर आपल्याला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. पेपर आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवून आपल्याला ब्लाऊजचं माप टाकायचं आहे. पूर्ण उंची आपल्याला 13.5 तयार पाहिजे, तर 14.5 मी मार्क करून घेत आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. 5.5 इंच घेत आहे मी आणि गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची आपल्याला 5.5 इंच घ्यायची आहे आणि इथून आपल्याला 3.5 इंच घेऊन सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथून आपल्याला 5.5 आपण वर घेत होतो, तसंच 5.5 खाली घेऊन 6 इंचावर आपल्याला आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आहे. कंबर 30 आहे, तर 7.5 इंच प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही, आपण इथे एक्स्ट्रा मार्जिन लाईन ओढून घेतलेली आहे. क्रॉस पट्टीसाठी आपल्याला इथे 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे 2.5 इंच सेंटरमध्ये पण आपल्याला 2.5 इंच घेऊन कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथून आपल्याला 1.5 इंच घेऊन इथं सेंटर घ्यायचं आहे आणि कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड एकदाच कट करून घेत आहोत. हा बॅक साईडचा आर्महोल आहे. फ्रंट साईडला आपल्याला 0.5 इंच आत घेऊन किंवा 1 इंच घेऊन इथं आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच किंवा 0.5 इंच डाऊन जायचं आहे. आता आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच घेऊन कटोरी ब्लाऊजचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे कटोरी ब्लाऊजची मार्किंग करत आहोत आणि इथून गोल गळ्यासाठी आपल्याला कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपली कटोरी ब्लाऊजची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे पार्ट मी एकदाच कट करून घेतो. कटोरी ब्लाऊजची ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथून आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला गळ्याला कट करून घेऊन पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. फोटक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची, ब्लाऊज स्टिच कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर, ते तुम्ही पाहू शकता. जिथे आपली मार्किंग आहे तिथून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे. बॅक साईडची पट्टी 5.5 इंच आहे, तर इथे मी 5.25 इंचावरती करून घेत आहे. इथे आपल्याला बॅक साईडचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. कर्व शेपने आपण इथे गोलाकार दिलेला आहे.